हे मंदिर मध्ये जे कोणी येणार ना त्यांचे जे काही म्हणजे कर्ज वगैरे असेल ना आपल्यावरती तर तुम्हाला माहिती आमच्यावरती रिक्षाचा कर्ज होता. आमचं टोटल ना तुम्हाला सांगू ना 3 वर्षामध्ये काहीतरी आम्ही 8 लाखापर्यंत आमच्यावरती कर्ज होता. आपण ऋण मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन करायला आलो कारण की तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचं होतं. कारण असं कितीतरी युट्यूब फॅमिलीमध्ये नसतील की त्यांना थोडा धीर मिळेल की असं आपण कुठेतरी उज्जैनमध्ये स्नान आहे म्हणून. तर तुम्ही जेव्हा कधी उज्जैनला येताय ना तर रिक्षावाल्याला बोलून तुम्ही घेऊन या त्यांना. इकडे सानू शोधत होती खिचा पापड. हे बघ कितीला आहे? एकच द्या. लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करूया. 12वा 12 इयर्स कंप्लीट झालं. चला सर्वांनी लग्नाच्या वाढदिवसात आमच्या केक खायला सर्वांनी 12 वर्ष कंप्लीट झालेली. छान छान ब्लेसिंग्स द्या, विशेस करा. थँक्यू सो मच. आम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ पडेल तर तुम्ही खूप सारे कमेंट्स करणार. थँक्यू सो मच. नमस्कार सर्वांना. आज तुमचा सर्वांचा नमस्कार आम्ही उज्जैन नगरी मधून करतोय. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर आता दुपारचे वाजलेत 1 आणि आम्ही विचार केला होता का सकाळी 9 वाजता उठून काल भैरव बाबांचं दर्शन घ्यायला जाणार पण तसं काही झालंच नाही. कारण की कसं आहे माहितीये का इकडे जो क्लायमेट आहे ना इकडचा दुपारी गरम आणि रात्री असं थंड म्हणजे वातावरण होतं ना कळतच नाही. त्याच्यात आमची तब्येत पण नाही बरी. आणि एवढं थंड करणं का असं तुम्हाला वाटलं इकडे थंडी चालू आहे ना. हो तसंच वाटतं. ट्रिंग 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 तिला समजला व्हिडिओ शूट करतात. दुसरीला बोलवते. आणि चला तुम्हाला आता सर्वात पहिले महाकाल बाबांच्या शिखरचं दर्शन देतो. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. हर हर महादेव. मग आज प्लॅन काहीच नाही आपला एकदा सांग. तर आताचा आमचा प्लॅन आहे सर्वात आधी आम्ही ना इकडे जाणार काल भैरव बाबांचं दर्शन घेणार. त्याच्यानंतर अजून एक आहे ते आम्हाला तुम्हाला खरंच खूप म्हणजे म्हणतात ना महिन्यापासून शेअर करायचं आहे. तर आम्ही ठरवलेलं जेव्हा पण उज्जैनला जाणार तेव्हा ह्या गोष्टी आम्ही शेअर करणार. तर इकडे आहे एक ऋणेश्वर मुक्तेश्वर महादेव. ऋणेश्वरच आहे ऍक्च्युली. ऋण म्हणजे काय असते आपला जो व्याज असतोय त्याला ऋण बोलतात इकडे. तर ते अशी मान्यता आहे की त्या मंदिरमध्ये जे कोण दर्शन घ्यायला येतात मनापासून पूजा करतात हे करतात मनात ज्यांचं पण कर्ज असतोय त्यांच्यावरती कितीही कर्ज असतो ते लवकरात लवकर फेडून जातं. तर आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही खूप वेळेला आलो पण आम्ही तुमच्यासोबत कधी शेअर नाही केला. पण ह्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करतो जेणेकरून कोणावरती कर्ज वगैरे असेल जर तुम्ही महाकाल बाबांच्या नगरीमध्ये येताय महाकाल बाबाचं दर्शन करायला तर तिथे नक्कीच जा तुम्ही. बरोबर ना. आणि स्नेहाने बघा मस्तपैकी साडी माहिती तुम्हाला अशीच पर्पल साडी आहे त्याच्यातलीच रेडी केली मी कारण की मला वाटलं की आता टायमिंग वरती कुठे मी ब्लाऊज वगैरे आणि आम्ही एवढे बिझी होतो तरी पण एक साडी घरात दिसली. तुझ्या गळ्यामध्ये हे साऊथ ज्वेलरी छान वाटते. मस्त ना मिशो वरून घेतली मी. फर्स्ट टाइम विचार केला काहीतरी असं चेंज. साडीचा कलर पण छान आहे. आणि सानूचा पण ड्रेस दाखव सानू. वाव. सानूला आणलाय मी घागरा पण तिला तसं काहीच नकोय म्हणून तिने मग दुसरं ऑप्शन वेअर केलं. आणि मी पण मस्तपैकी रेड कलरचा शर्ट घातलाय स्नेहाच्या याच्यावरती मॅचिंग होईल साडीवरती म्हणून. तर चला आता सर्वात पहिले पोट पूजा करूया मग नंतर दर्शन करायला जाऊया. मराठीमध्ये पोट पूजा हिंदीमध्ये पेट पूजा. ह्या एरियामध्ये राहतोय आम्ही. चल काय करते हॉटेल हे करते. एकच मिनिट दाखवते बघा इकडे. 1 मिनिट मग चल इकडनं दाखवते असेल. आणि इकडे ना हॉटेलचं काही टेन्शन नाही. आम्ही जेव्हा इकडे आलोत ना म्हणजे आपल्या बजेटमध्ये मिळून जाते. तुम्हाला ना 800 रुपयापासून हॉटेल मिळेल इकडे ना उज्जैन मध्ये. पण तेवढं काही खास पण नसतात. पण कसं आहे आपल्याला आपण पण तेवढं काही हॉटेलमध्ये राहत नाही जास्त. आपण बाहेर असतो हॉटेलपेक्षा ना. इकडे कसं आहे फक्त आपण जातोय देवस्थान मंदिरात वगैरे जाऊन फिरून येतो मग तिकडे झोपायला वगैरे जातो. पण कसं आहे ना की जे टॉयलेट बाथरूम खूप घाण असतं. प्रत्येक असं नाही प्रत्येकामध्ये. पण आपलं जेवढे पण कुठल्या हॉटेलमध्ये गेलेलो चांगले हॉटेलमध्ये पण गेलेलो आहोत. अजून एक कुठे होतं की थोडा क्लीन होता तिकडे. तर आम्ही काय विचार करतो माहितीये का आपण कसं महाकाल बाबांचं दर्शन करायला आलो आपण जास्तीत जास्त 1 ते 2 तास आणि रात्री झोपण्यासाठी असतो. बरोबर ना. बरोबर. तर त्याच्यामुळे काय आपण तेवढा विचार नाही करत. आणि मंदिर पण कसं जवळच असतंय. बरोबर जवळपास घेण्याचं तेवढं तर आपल्याला हेच आहे का. आता आपण जिथनं तुम्हाला डायरेक्ट बघितलं ना हॉटेलमधनं मी महाकाल बाबांचा शिखर दाखवला फक्त 2 मिनिटावरती आहे. तर आता आपण मार्केटमध्ये आलोत बाहेर. हे बघा या साईडला भस्म आरतीसाठी लाईन लागते. आम्हाला जेवण करायचं होतं पण यांना भरपूर टाइम लागते ऑर्डर दिल्यावरती म्हणून आम्ही सँडविच मध्ये पोट भरतोय आणि दर्शनाला जातोय. सानू पण बघा इथे मस्त मी सँडविच खाते. फायनली माझी डिश संपलेली आहे. सानूचे किती राहिले सँडविच. 1 राहिलाय का. सानू पण खाते बघा व्हेजिटेबल्स वाला.
व्हेरी गुड. तर आता ना आमचा मस्तपैकी नाश्ताच झालाय. जेवण करायला गेलो होतो, एवढा केला टाइमपास नाश्ता. होत होता बापरे. हॉटेल इकडे काय झालंय का मी त्या टायमिंगला थोडासा एक्सपिरियन्स आमचा हे झाला हॉटेल बिटेलचा ना. हा प्रत्येक वेळी चांगला एक्सपिरियन्स होता. बरोबर. तर आता आम्ही एका रिक्षावाल्याला फोन केला होता, तर तो आलाय. तर त्याने आम्हाला महाकाल चौराई इथं हा, आहे चौरा पॉइंट आहे, तिथं आम्हाला बोलवलेलं आहे. हो तर चला आता मस्तपैकी रिक्षामध्ये बसूया. मस्तपैकी म्हणजे काय, पूर्ण खुल्ली रिक्षा हो असेल. हो तर बरोबर. आता रिक्षामध्ये बसूया आणि दर्शन करायला जाऊया. चला कंटिन्यू. तर आता आपण आपल्या पॉइंट वरती आलो. ते बघा इथे सर्व अशा रिक्षा लागलेल्या आहेत. अरे बापरे. इथे भांग आता पितील आणि हँगओव्हर होणार भंग सगळे. होतील, भांग पिऊन. कुठे आहे ते दादा. हे काय आहे ना इथे, यो दादा आहे. अच्छा मी विचारते कुठे आहे. चल. चला रिक्षावाला पण भेटला आपला. ट्रॅफिक बघा, हे बघा एवढी जाम झाली. सर्व महाकाल बाबाच्या दर्शनासाठी आलेली पब्लिक आहे. चप्पल नीट घाल चप्पल. नीट 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 बघा, लाईन बघा पूर्ण जाम झालाय. नशीब आपण याचा नंबर घेतलेला हो, नसले. मग काय बाबा कोण आहे. हा काल बाबा सगळे. फायनली आता आपण पोहोचलो आहोत ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर. इथे आलं ना का कर्ज फिटतोय माणसावरती. जेवढा पण कर्ज असेल ना, चांगली श्रद्धेने येणार, निस्वार्थ आम्ही आमचा मनाने पण येणार. एक्सपिरियन्स तुमच्यासोबत ना जेव्हा दर्शन झालं ना, तेव्हा शेअर करतो एक चांगल्या जागेवरती बसून. हो चालेल. तुम्हाला इतकं आश्चर्य वाटेल ना, तुम्ही बोलाल असं पण होऊ शकतंय. हा. तर चला पहिलं पण दर्शन घेऊया. तुम्हाला पण आम्ही दर्शन करून देतो जर अलाव असेल तर. ओके नाहीतर मग तुम्हाला शेअर करतो आम्ही. चला आता पटकन जाऊया आणि दर्शन घेऊया. सर्वात पहिले आपण ना पाय वॉश करूया, हातपाय धुवूया. हातपाय धुवूया. सानू इकडे ये बाबू. ये काय छोटा मंदिर है पर काम बड़े बड़े होते बाबा के दरबार में. ये कर्जे ऋण से मुक्ति के लिए लेते हैं। यहाँ पर सत्यवादी राजा हरिश्चंद्र जी महाराज का ऋण मुक्ति हुआ है। 1.25 किलो दाल, गुड़, हल्दी, घाट, नारियल, पीला वस्त्र, धातु, केसर, इसमें चने की दाल, नारियल। यहाँ सत्यवादी राजा हरिश्चंद्र जी का कर्ज मुक्त हुआ है। यहाँ पे जो भी आता है उसका दुख दरिद्र कर्ज बाधा से मुक्ति मिलती है। अच्छा, और ये प्रथा कब से है? ये तो राजा हरिश्चंद्र जी से हजारों साल पुराना पेड़ बड़ वृक्ष को देख के अंदाजा लगा लो कितना। अरे बाप रे बघा किती मोठा आहे. ये कर्ज मुक्ति के लिए पैसे वाला है। हा भरपूर हजारो वर्ष अगोदर. चला आपण जाऊया. आता तुम्हाला थोडक्यात आम्ही पटकन सांगतो. सांगितलं का घेतलंय तरी पण हे. किलो दान का संपूर्ण दान चढ़ाओ। तर हे बघा आपण एंटर करायच्या अगोदर इथे गणपती बाप्पा दिसतात. हो हो. बोला गणपती बाप्पा मोरया. चला इथनं एंट्री. चला. त्याच्या बाहेरच तुम्हाला नंदी महाराज दिसतील. सर्वात लाईन मध्ये लागलेत आणि आतमध्ये चाललेत दर्शनासाठी. तर आता ना आम्ही ऋण मुक्तेश्वर महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगतो, म्हणजे स्नेहाच सांगितलं तर जसं की आम्ही ना एक 2 वर्ष अगोदर जेव्हा आलेलो ना, म्हणजे 3 वर्ष झाले ऍक्च्युली. 3 वर्ष, आपल्याला हे बरोबर. तिसरा वर्ष आहे. हा पण 2 वर्ष अगोदर पण आपण कसं येत होतो. हा. तर तेव्हा ना असंच आम्हाला एक रिक्षावाला बोललेला की चला तुम्हाला इकडे घेऊन जातो, एक ऋण मुक्तेश्वर आहे. कारण यांचा जो 5 हे असतात ना त्याच्यात हे नसतात. हा. तर तुम्हाला स्वतःहून बोलावं लागेल की आम्हाला ऋण मुक्तेश्वर महादेवांच्याकडे घेऊन चला. हा. जेव्हा आम्ही आलो तेव्हा हे नव्हतं ते दान वगैरे करायचं. तर आम्ही ना आलो आणि पाया वगैरे पडून गेलेलो. तर आम्हाला तेव्हा पण ते रिक्षेवाल्यांनी सांगितलं की हे मंदिरमध्ये जे कोणी येणार ना त्यांचे जे काही म्हणजे कर्ज वगैरे असेल ना आपल्यावरती, ते सर्व तर तुम्हाला माहिती आमच्यावरती रिक्षाचा कर्ज होता. आमचं टोटल ना तुम्हाला सांगू ना 3 वर्षामध्ये काहीतरी आम्ही 8 8 लाखापर्यंत आमच्यावरती कर्ज होता. बरोबर. तो सर्व आमचा फिटलेला आहे. हो. तर जसं तुम्हाला आम्ही आता मध्ये सांगितलं 3 ते 4 महिने अगोदर की आमच्या रिक्षाचा पण सगळं नील झालाय. म्हणजे आता काहीच कर्ज आमच्यावरती राहिलेलं नाहीये. बरोबर. तर कुठे ना कुठे ना आम्ही ते फील केला की खरंच या गोष्टी होतात. बरोबर. आम्ही पण खूप मेहनत केली असं नाहीये, पण ती श्रद्धा जी आपली विश्वास असते ना हा. की इकडे आल्यावरती आपल्यासोबत अशा गोष्टी घडल्या तर त्या आम्ही मानतो. हा. आणि ही खरी गोष्ट आहे, आमच्यासोबत घडलंय ते आम्ही तुम्हाला सांगितलं. का आता याचा अर्थ हे नाही का तुम्ही येणार इथे दर्शन करणार आणि जाणार, अरे मी मस्त दर्शन सोफ्यावरती घेतलंय बसून राहणार, सोप्यावरती झोपून राहणार. राहणार. कर्ज तसं कर्ज फिटणार नाही. मेहनत त्यासाठी करावी आपल्याला लागेल. मेहनत करावी लागेल. आता आपल्याला आपले देव कशामध्ये एक सहायता मदत करतात. करतील. कुठून कसं आपले काय काम- रास्ता काढणार ना तुम्हालाच कळणार हा नाही. आपल्या कामामध्ये आणि जसं आपला विश्वास ऑर्डर्स पण येतात नाही होणार भरपूर, ना. हे सर्व ती सर्व विश्वास पण नाही होत ना, विश्वास पण नाही अचानक होणार. कसं काय कसं गोष्टी काय झालंय. घडतात. आमच्यासोबत असं कितीतरी अशा गोष्टी घडलेल्या आहेत, ते तर अजूनपर्यंत तुम्हाला आम्ही
सांगितलंच नाही. अशा गोष्टी घडल्यात ना का त्या आमच्या डोळ्यांवरती विश्वास नाही बसलेला आजपर्यंत. आम्ही खूप सारा एक्सपिरियन्स घेतलाय, हा असं खूप वेळा झालेलं आहे. तर हे कसं असतं ना, बाबांच्या कुठे संकेत असते, काही ना काही असतं रिझन. का तुम्ही कष्ट करा, तुम्ही जे काय करताय ना ते सही मार्गावरती हो, चालले चुकीचं तुम्ही, मी नाही आहे करत. तुमच्या सोबत असं हो. असतं ते. हो. तर आता आपल्या सोबत किती काय काय घडलं तरी आम्ही बघा अजून पण चमत्कार स्ट्रॉंग काही आहोत. एक रात्री एक दिवसात नाही हा. होत. त्याच्यासाठी कमीत कमी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. मेहनत करणार तर आपल्याला कुठे ना कुठे ते फळ दिसणारच, हे तर हा 100% आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही इकडे येताय, एक लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने या. बरोबर ना? असं काहीच मनात ठेवू नका की असं होणारच 100%. फक्त या मनातलं जे काही तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते शेअर करा आणि घरी जावं बस. आणि पण हे मेहनत नाही की घरी जाऊन तुम्ही बिलकुल काहीच करणार नाही. काम मेहनत तर करायची आपल्याला ताकद करावं ठेवायला लागेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही काम करण्याची ताकद तुमच्या अंगामध्ये ठेवणार ना, तेव्हाच तुम्हाला देव ताकद देणार, म्हणजे तुमच्या सोबत असणार, हो, शक्ती मिळेल शक्ती तुम्हाला मिळेल काम तुम्हाला. करायला. आता आमच्या सोबत तुम्ही बघितलं ना, तुम्ही 8 वर्षाची आपली युट्यूब वरती तुम्ही आमची पूर्ण Journey लाईव्ह बघा. बघताय. हा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे होतो आणि आता कुठे आलो. तर हे कशामुळं? हे सर्व महादेवांमुळं. आम्ही त्यांनाच सर्वात जास्त श्रेय देतो. बरोबर. कसे सर्व जे काही आज आम्ही आहोत ना त्यांच्यामुळेच आहोत. आणि जे काही आम्ही एक्सपिरियन्स घेतलाय महाकाल बाबांच्या भक्तीमध्ये, महादेवांच्या भक्तीमध्ये, तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. बरोबर. तर चला, आता आपण मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. आता काय आपल्याजवळ काही कर्ज बिर्ज काहीच नाही. हो. फक्त आपलं एकच ड्रीम आहे का आम्ही स्वतःचं आलो परत घर. दर्शन घ्यायला आणि पण काय असं काय तुमच्यासोबत share मागितलं नाही का करायचं. आम्हाला घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. जेव्हा आम्ही बस. गोष्टी मिळणार तेव्हा आम्हाला मिळतील. आम्ही आता याच्यावरती आणि विश्वास करतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आम्ही किती वेळा तरी सांगितलंय का जेव्हा जेव्हा आमच्यासोबत चांगलं घडतं ना, तेव्हा आम्ही ना महाकाल बाबांना थँक्यू म्हणायला येतो आणि इकडे. आता आपल्या अॅनिव्हर्सरीचं पण हे आहे, आज अॅनिव्हर्सरी आहे. तर आम्ही विचार केला पहिले आपण कालभैरवला जाऊया, पण आपण ऋण मुक्तेश्वर महादेवांचे दर्शन करायला आलो. हा. कारण की तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचं होतं. कारण असे कितीतरी युट्यूब फॅमिलीमध्ये नसतील की त्यांना थोडा धीर मिळेल की असं पण कुठेतरी उज्जैनमध्ये स्थान आहे म्हणून. हा. तर तुम्ही जेव्हा कधी उज्जैनला येताय ना, तर रिक्षावाल्याला बोलून तुम्ही घेऊन या त्यांना. या इकडे कारण ते छोटंसं रात्री नाही मंदिर आहे, येणार. मस्त दर्शन होते, सर्व होते बाकी. तर चला आता आपण जाऊया काल भैरव बाबांचं दर्शन करायला. हे बघा, ही सर्व बघताय ना तुम्ही, शेती गेहूची शेती आहे ना, MP मध्य स्पेशल. प्रदेश स्पेशल गहूच आहे. कुठला आपण घेतलं? सिओरचा घेतो. MP मध्ये झालं. इथून किती 3 तास लागतात सिओरला. हो, बरोबर. 3 ते 4 तास. बाबा महाकाल नंतर ना सर्वात जास्त गर्दी म्हणजे काल भैरव बाबांची इथे. हो. गाड्या ट्रॅफिक एवढी आता इकडे आणि असणार ना, गर्दी बघा आता किती असेल आतमध्ये. आरामात 3-3.5 तास जातील. हो. जेवढं महाकाल बाबांना दर्शन घ्यायला आपल्याला टाइम लागतो ना, तेवढंच Same इथे इथे, लागतं. बापरे, गर्दी आहेच नाही यार. हो. पण ऊन गेला ते बरं वाटते बघा. हा, सावट झाला ना जरा दिवस, हो. त्याच्यामुळे बरं वाटते. गर्दी बघा. गर्दी बघा. अरे बापरे. हा तू ये 100 रुपीज की संपूर्ण मिळाली. पैसे द्या तिला. चल ना. गर्दी बघा, आरामात 3 तास जातीलच नाही यार. हो, चला. तर आत्ता जस्ट 2 मिनिटं झालीत, आम्ही लाईनला लागलोय. आम्हाला पहिलं वाटलं का खाली आहे, पण जसं जसं पुढे आता चालत start होईल आता. एकदम हे होत चालले बघा. इकडे सर्व स्टॉप होत चालले ते बघा. आता लाईन झाली आमची स्टॉप. तुम्हाला एकदा दाखवते बघा, काल भैरव बाबांचं मंदिर. हा बघा. 2 आवर मॅक्झिमम पकडा. हा, गर्दी किती झाली ना आता, हे बघा. गर्दी बघा. आणि फायनली आता आपण काल भैरव बाबांच्या मंदिराजवळ पोहोचलो. बोलो काल भैरव बाबा की बड़ा होने के बाद आप लोग पूछेंगे जय. महादेव महादेव महादेव. तर हा बघा, हा परिसर आहे काल भैरव बाबांच्या मंदिराजवळचा. आणि हा बघा, इथे मंदिर आहे. जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया. जय. पाया पडा, सवारी आहे बाबांची. बोला काल भैरव महाराज की. करा सर्वांनी दर्शन. तर फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे काल भैरव बाबांचा. एवढी गर्दी होती ना, भरपूर गर्दी होती. हा, एवढी गर्दी असते ना, म्हणजे
कधी पण या. आणि जर असं काहीतरी सण वगैरे असला तर हा. श्रावण वगैरे 7-7, 8-8 तास लोकांना लागतात. आता आपलं 3 तासात दर्शन झालेलं आहे. बरोबर. आणि इकडे काही VIP वगैरे काहीच चालत नाहीये. प्रत्येक जण नॉर्मल सगळे या दर्शन करायला लाईनमध्ये. तर आता एक काम करूया, आपण आता हॉटेलमध्ये जाऊया, मग नंतर आपण रामघाटवरती जाऊया, मग तिथूनशी आपण ना हरिसिद्धी माताची आपण आरती घेऊया. सानू शोध होती खिचा पापड. हे बघ कितीला आहे? 20 का है कि 50 के 3? एकच द्या, एकच खा. खिचा पापड सानूचा. इतना खाएंगे नहीं हम. नाही नाही, बस इतना ही होगा. मसाला मारून देतात. ओके ले लो पापा. लाईन मध्ये लागून भरपूर भूक पण लागलेली. सानूने घेतला खिचा पापड आणि आम्ही घेतलेत काकडी आणि पेरू. हा चला. सानू चांगलं आहे का खिचा पापड? आहे ना. पाहिजे. मी घरी जाणार होतो, पण नंतर आता घरी जायचा प्लॅन कॅन्सल केला. मनोकामना पूर्ण करणारे बाबा आहे हनुमान बाबा. तर आता ना आम्ही इथे रूमवरती आलो होतो आणि आता कसं आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. स्नेहाला रात्री 12 वाजता मी तसं विश केलंय, कारण आज दिवसभर काही जिकर नाही आलं. दोघांचं आहे, एकट्याचं थोडी. आम्ही दोघे एकमेकांना विश केलेलं आहे हो रात्री. आणि सानूनी पण मम्मी पप्पाला विश केलं. हो. लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करूया. 12वा 12 इयर्स कंप्लीट झाले. तर आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. हो. आणि आम्ही हा ना हॉटेल गुगल वरती सर्च करून आलो. हॉटेलचं नाव आहे स्काय रूफटॉप आहे. हा. तर आम्ही बघितलं की इथे सगळे सेलिब्रेशन वगैरे करताना आम्ही येता इथे एक बर्थडे सेलिब्रेट पण झाला छान. असा केक वगैरे अरेंज केलेला. हा. आणि छान आहे, म्हणजे जसं आपण आलो की त्यांनी म्हणजे आपला वेलकम खूप छान केलं स्माईल मध्ये. आणि विचारलं की कोणता केक हवाय काय. तर ठीक आहे, आता आपण काय करू, सर्वात ना जेवायची ऑर्डर देऊया. आधी स्टार्टर म्हणजे ते फ्रेश बनवून आणणार आहे, त्यासाठी बोलले की ऑर्डर करून घ्या तुम्ही, काहीतरी खावा, तो पण केक आहे. चला पहिला ऑर्डर देऊया आपण. फायनली चला, सर्वांनी लग्नाच्या वाढदिवसात आमच्या केक खायला सर्वांनी 12 वर्ष कंप्लीट झालेली. छान छान ब्लेसिंग्स द्या, विशेष करा. थँक्यू सो मच. आम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ पडेल तर तुम्ही खूप सारे कॉमेंट्स करणार. थँक्यू सो मच. जरा केक कट करूया. हॅपी एनिव्हर्सरी बोथ ऑफ अस. बस मेरा तेरे इश्क की खुशबू मेरी सांसों में बह रही है. चेहरे की रंगत सबसे ये कह रही है. हाथों की लकीरें अब ये बयां कर रही है. तू जब से मिल गया है किस्मत बदल सी गई है. तू मेरा बस मेरा तू मेरा बस मेरा. आम्हाला माहिती आहे ही व्हिडिओ बघितली ना तुम्ही का आम्हाला खूप ब्लेसिंग देणार, खूप आशीर्वाद देणार. त्याच्याच अगोदर आम्ही तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच बोलतोय. तर चला आता मस्त की केक कट करून झालेला आहे, तर जेवायला बसूया. साथ मेरे तुम होती हो
मंजर लगे हर नया सा, एक पल को जाओ दूर जो तुम वीरा। आणि आम्ही ना मशरूम चिल्ली सुद्धा ऑर्डर केली बघा. ऍक्च्युली आम्ही ड्राय बोललो पण त्याची ग्रेव्ही दिली जाऊ जाऊ दे. काय नो प्रॉब्लेम. टेस्टीच दिसते ना. हा जेवढे पण आम्ही आयटम घेतले ना तर तिसरं आहे. छान ना अल्टिमेट. तर आता जेवणामध्ये आम्ही ना दाल तडका आणि स्टीम कारण राईस आम्ही जेवढा पण खाल्ला ना तो थोडासा आम्हाला हेवी झालाय तर आता बरोबर. लाईट जेवायचं. ऍक्च्युली हे पण हेवीच आहे हा. पण थोडाच घेणार आम्ही. आणि सानूसाठी काय सांगितलं सानू? तिने मंचुरियन मागवलाय मंचुरियन ग्रेव्ही वाला. फायनली जेवण झालेलं आहे आमचं मस्तपैकी पोट दबाके. भरलाय. बॅग दे सांगू मी सर्व फोन खाली करते. गेला. अच्छा मी बिल करते. चल. सानू घेते का मम्मीची बॅग आहे? येऊ दे. पोट भरून जेवण झालेलं आहे. तर चला आता आपण सानूनी पण सगळं मस्त खाणार ना सानू मनासारखा. आम्ही विचार केला हा जाऊ ना. आता उद्या बघूया. उद्या हा, असेल तर उद्या बघूया ठीक आहे. ओके. आपलं हरसिद्धी माताचं पण दर्शन झालेलं आहे तर उद्या आपण आणि light स्पेशली show पण घेऊ. उद्या ओके बघू. हा. चालेल. तर आता चिंता करते मम्मी. मी चिंतामणीला चिंता द्यायला करते भेटेल. बरोबर खूप चिंता तर आता करते. आम्ही निघालो इथं हॉटेलमधनं आणि आता आपण या ब्लॉगला इथपर्यंत एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना बोलतोय मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण ही व्हिडिओ गेल्यावरती आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप साऱ्या कमेंट करणार, आम्हाला खूप सारे आशीर्वाद देणार. तर त्यासाठी अगोदरच थँक्यू सो मच. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.